पेपर डोसा म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे येतो तो म्हणजे पातळ आणि मस्त असा कुरकुरीत खमंग डोसा. डाळ तांदळाचे डोसे तर आपण नेहमीच बनवतो, पण मी आज बनवणार आहे भरपूर साऱ्या डाळींनी परिपूर्ण असा पौष्टिक कुरकुरीत डोसा आणि त्याचसोबत खूपच चविष्ट अशा 2 प्रकारच्या चटण्या, ज्या बनवायला फारच सोप्या आहे आणि डोस्यांची चवही दुपटीने वाढवणाऱ्या. चला तर मग आज बनवूयात मिश्र डाळींचे डोसे आणि 2 प्रकारच्या चटण्या. नमस्कार, मी तेजस्वी खाद्यप्रेमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. आज बनवते खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारे मिश्र डाळींचे डोसे. हे डोसे बनवायला अगदी सोपे आहे, त्यामुळे जास्त पौष्टिक आहे. डायबिटीस पेशंट असाल तर देखील तुम्ही नक्कीच खाऊ शकता. वजन कमी करायचं असेल तर देखील खाऊ शकता. चला तर मग लगेच या साध्याशा सोप्या कृतीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर 1 वाटी तांदूळ घेऊया, पण जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तांदूळ स्किप केला तरी देखील चालणार आहे. तुमच्या घरात जर ओट्स असेल तर तांदळाऐवजी ओट्सही वापरू शकता. अर्धा वाटी घेऊयात उडीद डाळ, अर्धाच वाटी चना डाळ म्हणजे हरभरा डाळ, अर्धा वाटी मसूर डाळ. तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर या मसूर डाळीचा समावेश तुमच्या जेवणामध्ये अवश्य करा. अर्धाच वाटी घेऊयात मूग डाळ. मूग डाळीऐवजी तुम्ही हिरवे मूग किंवा सालीसह जी हिरवी मूग डाळ येते ना ती वापरली तरी देखील चालणार आहे. हे संपूर्ण डाळ तांदूळ 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता यामध्ये संपूर्ण डाळी तांदूळ बुडून बोटाचं 1 पेर वर येईल इतकं पाणी घालूयात आणि कमीत कमी 4 ते 5 तासांकरिता किंवा जास्तीत जास्त रात्रभराकरिता या डाळी व्यवस्थित अशा भिजवून घेऊयात. अगदी सकाळी सकाळीच मी या डाळी व्यवस्थित अशा भिजत घातल्या होत्या. 4 ते 5 तासांनंतर बघा यातील चना डाळ मी दाबून बघते, अगदी व्यवस्थित दबली जातीये. तांदूळही छान असा बोटांवरच चुरला जातोय, इतपत हे व्यवस्थित असं भिजलं गेलंय. लगेच आता हे साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि मिक्सरला छान अशी याची एकदम बारीक अशी प्युरी बनवून घेऊयात. जास्त ही डाळ निथळून घालण्याची गरज नाहीये, कारण यातीलच थोडंसं पाणी आपण ही डाळ वाटण्याकरिता वापरणार आहोत. यासोबत डोस्याला आणखी जास्त छान टेस्ट येण्याकरिता घालूयात 4 लसूण पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे आणि गरजेनुसार हे डाळ भिजवलेलंच थोडंसं पाणी. जास्तही पाणी सुरुवातीला घालू नका, नाहीतर डाळ व्यवस्थित दळली जाणार नाही. लगेच मिक्सरला दळून घेऊयात. तर बघा संपूर्ण डाळ मी या ठिकाणी मिक्सरला दळून घेतली आहे. अगदी छान अशी बारीक प्युरी तयार झाली आहे आणि गरजेनुसार आणखी थोडंसं पाणी मी नंतर पुन्हा एकदा ॲड केलं होतं. असं गुळगुळीत मिश्रण आपलं व्हायला हवं इतकं हे व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये जरासुद्धा सोडा, इनो काहीही न वापरता लगेच याचे कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत. त्याकरिता काही टिप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत. त्यासाठी हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. चवीनुसार मीठ घालूयात आणि एकाच डायरेक्शनने आता हे आपण फेटून घेऊयात, ज्यामुळे यामध्ये छान अशी हवा भरली जाते. भरपूर सारे मिश्रणाला बबल्स येतात, ज्यामुळे आपल्या डोस्याला छान अशी जाळी पडते. अगदी याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता आपण हे जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि चटणी तयार करून घेऊयात. त्याकरिता जाडबुडाची कढाई गॅसवर गरम होण्याकरिता ठेवली. त्यामध्ये 1.5 चमचा तेल घातलं. तेल गरम झालं की लगेचच अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची घालायची. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 चमचा कच्चे शेंगदाणे घालूयात आणि संपूर्ण साहित्य अगदी छान असं खमंग परतवून घेऊयात, ज्यामुळे चटणीला ही टेस्ट जास्तच भन्नाट येते. मिरच्यांना हलकेसे डाग पडले आणि या शेंगदाण्यांची साल तडकली गेली की हे व्यवस्थित परतलं गेले असं समजायचं. लगेच यामध्ये किसलेलं अर्धा वाटी सुकं खोबरं घालायचंय. याऐवजी तुमच्याकडे जर फ्रेश ओल्या नारळाचा किस असेल तर तो तुम्ही न परतवता असाच कच्चा घातला तरी देखील चालणार आहे. खोबऱ्याचा किस खमंग असा परतवला गेला की लगेचच एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. सोबतच घालूयात 15 ते 20 पुदिन्याचे पाने, अर्धा मूठ कोथिंबीर आणि 2 चमचे फुटाण्याचं डाळवं. संपूर्ण साहित्य घातल्यानंतर पाव वाटी दही देखील घालते. दही माझं थोडंसं आंबट आहे, त्यामुळे पावच वाटी घालणार आहे. फ्रेश किंवा कमी आंबट दही असल्यास अर्धा वाटी घातलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालूयात आणि फक्त 1 ते 1.5 चमचा साखर किंवा गूळ घालूयात, ज्यामुळे टेस्ट बॅलन्स होईल. मस्त अशी आंबट गोड चवीची चटणी तयार होईल. ही चटणी मिक्सरला फिरवत असताना गरज वाटल्यास तुम्ही थंड पाण्याचाही वापर करू शकता. आपली मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झाली आहे. तयार झालेली चटणी तुम्ही फक्त डोस्यांसोबतच नाही तर इडली, अप्पे किंवा धपाटे थालीपीठासोबत देखील सर्व करू शकता. आता लगेचच लाल चटणी बनवून घेऊयात. त्याकरिता सेम कढाईमध्ये शिल्लक असलेल्या तेलामध्येच
अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा फुटाण्याचं डाळवं आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या घातल्या. या देखील छान अशा खमंग परतवून घेतल्या. अगदी याला हलकेसे डाग पडले जायला हवे इतपतच. लगेच घालूयात मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा, 2 टोमॅटो, पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं आणि 3 लाल मिरच्या. संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा खमंग परतवून घेऊ. या प्रकारची चटणी तुम्ही बऱ्याचदा हॉटेलमध्ये खाल्ली असेल. मस्त अशी टँगी फ्लेवरची लागते, चवीला अप्रतिम असते. अगदी जरावे तेलामध्ये हे साहित्य मी परतवून घेतलं. लगेच आता चवीनुसार मीठ घालूयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त पाव कप पाणी घालून यावर झाकण ठेवून एकदम कमी गॅसवर टोमॅटो छान असा मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊयात. टोमॅटोवर मीठ टाकून शिजवल्यामुळे अगदी पटकन असा टोमॅटो आणि लाल मिरची देखील मऊसूत झाली आहे. लगेचच संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. परंतु लक्षात असू द्यात, हे साहित्य आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरला दळायचं आहे. आपण ही चटणी गरम असतानाच मिक्सरला दळायला गेलो तर झाकण खोलून संपूर्ण चटणी इतरत्र उडू शकते. या चटणीची देखील टेस्ट बॅलन्स होण्याकरिता अगदी छोटासा गुळाचा तुकडा घातलाय. साहित्य आता व्यवस्थित थंड करून घेते आणि मगच झाकण लावून मिक्सरला दळून घेते. आपली चटपटीत चवीची लाल चटणी देखील तयार झाली आहे. अगदी उडपी स्टाईल आहे. त्यामुळे सेम पद्धतीने ही चटणी देखील तुम्ही फक्त डोस्यासोबतच नाही तर इडली, अप्पे किंवा इतरही डिशसोबत साईड डिश म्हणून ठेवू शकता. आता 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ आणि थोडेसे लाल मिरचीचे तुकडे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने आणि अगदी चिमूटभर हिंग घालूयात. आणि तयार झाली ही चुरचुरीत फोडणी लगेचच या दोनही चटण्यांवरती निम्मी निम्मी करून ओतून घेऊयात. आपल्या दोनही प्रकारची या चटण्या तयार झाल्या आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास या चटण्या 2 दिवसही व्यवस्थित टिकू शकतात. आपल्या चटपट फ्लेवरच्या डोस्यांसोबतच्या चटण्याही तयार झाल्या आहेत. लगेचच डोसे बनवायला घेऊयात. त्याकरिता डोसा पॅन मी अगोदरच गरम होण्याकरिता ठेवला आहे. कडकडीत डोसा पॅन गरम करून घ्यायचा. लगेचच त्यावरती 2 चमचे पाणी ओतायचं आणि हे पाणी लगेच एखाद्या पेपरने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं, ज्यामुळे तव्याचं टेम्परेचर अगदी व्यवस्थित असं मेंटेन होतं. कारण आपण डोस्यांचं मिश्रण जर थंड तव्यावर घालायला गेलो तर हे मिश्रण आपल्याला चमच्यालाच चिकटून वरती निघून येतं. तर एकदम कडकडीत तव्यावरती डोस्यांचं मिश्रण घातलं तर आपला पेपर डोसा हा पातळ न होता थोडासा जाड स्वरूपाचा तयार होतो. त्यामुळे ही एक काळजी नक्की घ्यायची आहे. लगेच यावर 1 ते 1.5 पळी मिश्रण घालायचं आणि पटापट गोल गोल फिरवत चालवायचं. बघा, अगदी मस्त असा आपला पातळ हा कुरकुरीत डोसा तयार होतो. अगदी परफेक्ट अशी जाळी देखील पडलेली आहे. या डोस्यावरील मिश्रण अगदी थोडंसं कोरडं झालं की लगेच यावरती अगदी पाव चमचा तेल घालायचंय. पण जर तुम्हाला नसेल आवडत, नाही घातलं तरी देखील चालणार आहे. हे डोसे बनवत असताना आणखी एक काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे डोसा बनवत असताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि नंतर मध्यम करायची. बघा, काय मस्त असा या डोस्याला रंग आला की लगेचच डोसा तव्यापासून सेपरेट सुटतो. अगदी खरपूस आणि खमंग एकसारख्या रंगावर आपला डोसा हा तयार होतो. तयार होणारे डोसे जर तुम्ही मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक वापरून जर बनवले तर अगदी 2 तासही छान असे कुरकुरीत राहता. तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते. त्याकरिता पुन्हा एकदा अगदी जर असं पाणी मी तव्यावर घातलं, कपड्याने हे पुसून घेतलं आणि तव्याच्या बरोबर मध्यभागी साधारणतः 1.5 चमचा मिश्रण घालून घेते आणि पटापट गोल 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 फिरवते. बघा, किती छान असं पातळ आपलं हे मिश्रण एकसारखं पसरवलं जातंय. कारण या ठिकाणी आपलं तव्याचं टेम्परेचर आणि त्यासोबत गॅसची फ्लेम अगदी परफेक्ट आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे आणि तवा देखील मध्यम असा गरम आहे. संपूर्ण मिश्रण वरच्या साईडने थोडंसं कोरडं वाटायला लागलं की लगेचच याला थोडंसं तेल लावून घेते आणि या डोस्याला खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेते. मस्त असा आपला कुरकुरीत डोसा तयार होतो. तयार झालेलं डोस्यांचं मिश्रण तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता. अगदी व्यवस्थित असं टिकतं. सेम पद्धतीने आणखी एक डोसा बनवून घेतला. अगदी छान असे आपले कुरकुरीत डोसे आणि त्याचसोबत 2 प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत. हे डोसे मिश्र डाळींचे असल्यामुळे जास्तीत जास्त पौष्टिक आहे. भरपूर सारं यामध्ये प्रोटीन आहे. त्यामुळे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. चटण्यांना देखील अगदी परफेक्ट असा रंग, चव आलेला आहे. टेक्स्चरही अगदी उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही आजची ही रेसिपी कधी ट्राय करताय कमेंट्स करून नक्की कळवा. यापूर्वी आपण मिश्र डाळींचे अप्पे देखील बनवले होते.
त्यांना तुम्ही भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे, परंतु अजूनही काही व्ह्यूअर्सनी जर ती रेसिपी पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन अवश्य बघा. आवाजावरून, टेक्स्चरवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ती पातळ आहे, मस्त असा कुरकुरीत आहे. लगेचच खाऊन बघते. परंतु तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.